संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समिती। सध्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या वेळी पत्रकार वार्तांकन करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना धक्काबुक्की झाली। अशा आशयाचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। ते जर सत्य असतील तर त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर हे जर पत्रकारांवरती वेळ येत असेल आणि ती पोलीस यंत्रणा मात्र कमी पडत असेल तर मी केंद्रीय गृहमंत्री त्याचबरोबर पंतप्रधान यांना आव्हान करतो, विनंती करू इच्छितो की आपण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आहात। लोकशाहीच्या चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे। तर या आंदोलनस्थळी ज्या भगिनी पत्रकार यांना झालेली धक्काबुक्की असेल, जी सोशल मीडियावरती व्हायरल झाले, त्या अनुषंगानं आपण योग्य ती तपासणी करावी, चौकशी करावी। संबंधित दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई करावी। खरं तर ही वास्तव असेल किंवा सोशल मीडियावरची पोस्ट सत्य असेल तर खरं तर दुर्दैवी घटना आहे। त्या घटनेचा पुन्हा एकदा मी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पंतप्रधानांना आवाहन करतो की पत्रकारांना संरक्षण देणं, त्यांचं काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे, तुमचं काम आहे। त्यात तुम्ही कुठं कमी पडताय का असं या निमित्तानं उपस्थित होतं आहे। मी पत्रकार बांधवांनाही आवाहन करतो की या झालेल्या घटनेची पूर्ण माहिती घेऊन आपल्या स्तरावरनं इतर पत्रकार वेगवेगळ्या संघटनांना ह्याची माहिती द्यावी आणि ही जर घटना सत्य असेल तर त्या घटनेचा देशातून जास्तीत जास्त निषेध नोंदवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे असा प्रयत्न आपण सर्वांनी करूया असं आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।